जोडले गेले आहेत. श्यामसुंदर सर, काय आक्षेप आहे तुमचा? कुठं चुकले इंदुरीकर महाराज? नाही, इंदुरीकर महाराजांच्या आजच्या या सगळ्या परिस्थितीमधून जी त्यांच्या मुलीला ट्रोल केलं जात आहे, मी पहिल्यांदा जे लोक या मुलीबद्दल वाईट शब्दामध्ये बोलत असतील त्यांचा मी पहिल्यांदा निषेध करतो. कारण त्यांना जे ट्रोल केलं जात आहे, या ट्रोल करण्यामध्ये मी दुसरी एक गोष्ट या ठिकाणी सांगू इच्छितो की त्यांचा करत असतानाच या सगळ्या ट्रोलिंगला त्या बिचाऱ्या ज्ञानेश्वरीचा काहीही दोष नाही. अगदी खरं आहे. मात्र तिला ट्रोल होण्यामुळे जे आता इंदुरीकर महाराज व्यथित झालेले आहेत, या सगळ्याला ते जबाबदार आहेत. आणि ही काही पहिल्यांदा घडले असं नाही. वेळेला स्त्रियांच्या बाबतीमध्ये त्यांनी केलेल्या विधानावर वाद झाले, न्यायालयीन खटल्यापर्यंत गोष्ट गेली. आता सचिनजी म्हणाले की त्यांनी ते काही गोष्टी सोडल्या पाहिजेत, पण न्यायालयापर्यंत गेल्यानंतर जर त्यांच्यामध्ये बदल होत नसतील आणि बदल होणं जरा अवघड दिसतंय की ते जोपर्यंत कीर्तन करतील तोपर्यंत त्यांच्यामध्ये बदल होणं अवघड दिसतंय. कारण त्यांचं सगळं जे कीर्तन आहे ते फक्त अशा प्रकारचा एक महिलांचं टिंगलटवाळी करणं, दारुड्यांची टिंगलटवाळी करणं, हे सगळे त्यांच्या कीर्तनाचं भांडवल आहे. आणि ते जर त्यांनी कीर्तनामधून बोलायचं टाळलं तर कदाचित त्यांची कीर्तनं पण व्हायची संख्या कमी होईल. कारण लोकांची अभिरुची बदलली आहे आणि अभिरुची बदलल्यामुळे अशा प्रकारच्या कीर्तनांना जास्त अशा प्रकारचे लोकांची मागणी आहे. इंदुरीकर महाराजांनी ज्या वेळेपासून ह्या कीर्तनामध्ये अशा प्रकारचे विषय आणायला सुरुवात केली, मला खेद वाटतो या ठिकाणी सांगायचा की अनेक तरुण कीर्तनकारांना प्रति इंदुरीकर म्हणून आपल्या नावापुढे लावायला खूप आवडते, म्हणजे अभिमान किंवा तसंच व्हायरल व्हायचंय किंवा तशाच पद्धतीने आपल्याला सुद्धा लोकप्रियता मिळवायची, प्रसिद्धी मिळवायची आहे.